अमरावती जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 46 अंशांच्या पार पोहोचला असल्यामुळे आज जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला। त्यामुळे अमरावतीमध्ये वीज पुरवठा खंडित राहावा यासाठी महावितरणातर्फे ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था केली गेली आहे। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अमरावतीला आज उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मागील 4 ते 5 दिवसापासून अमरावतीचा पारा हा 46च्या वरती गेलेला आहे आणि अशातच सर्वात जास्त मागणी होती ती विद्युत पुरवठ्याची। जर विद्युत खंडित झाला तर अक्षरशः घामाची लाही अमरावतीकरांना होते आणि काही व्यवहारही ठप्प पडतात। तर याची काळजी सुद्धा महाराष्ट्र विद्युत विभागाने घेतलेली आहे। जे ट्रान्सफॉर्मर आहे त्या ठिकाणी कूलर लावण्यात आलेले आहे, कारण जर तो ट्रान्सफॉर्मर त्याच्यात जर ओव्हरलोड झाला तर ते बंद होते आणि त्याच्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होते। आपल्यासोबत विद्युत विभागाचे इंजिनियर आहे। कशासाठी लावलेले कूलर, याचा काय परिणाम होतो आणि कुठे कुठे विद्युत गेलेली इथून? याचा म्हणजे परिणाम एकच आहे की जे ऑइल टेम्परेचर जे वाढते ट्रान्सफॉर्मरचे, ते जर 80च्या वर 75-80च्या वर जर गेले तर ते ट्रान्सफॉर्मर ट्रिप होतो। ट्रिप झाल्यानंतर आपला विद्युत पुरवठा खंडित होतो आणि तो नॉर्मल व्हायला भरपूर वेळ लागतो। त्याच्यामुळे त्याची काळजी कंपनीनं कूलर लावून म्हणजे 5 ते 10 डिग्री टेम्परेचर कमी करण्याचं हे कूलर काम करते। तापमान आहे ते 46च्या वरती गेलेलं आहे। अशातच जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर घामाची लाही होऊ शकते। याची काळजी जी आहे ती महाराष्ट्र विद्युत विभागाने घेतलेली आहे। त्यामुळे प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर अशा या कूलर लावण्यात आलेले आहे, जेणेकरून ट्रान्सफॉर्मर हे जळू नये यासाठी। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।